नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट 46 क्लास 5th मॅथ्स बघणार आहोत। क्वेश्चन नंबर 1 ऍड फर्स्ट एक्झाम्पल ₹9.50 पैसे प्लस ₹14.60 पैसे। आता या प्रकारे आपण लिहिणार आहोत, या ठिकाणी रुपीज आणि या ठिकाणी पैसे। आपल्याला ऍडिशन करायचे आहे। पहिलं दिलं आहे ₹9.50 म्हणून या ठिकाणी ₹9 आणि या ठिकाणी 50 पैसे प्लस ₹14 आणि 60 पैसे यांचे आपल्याला ऍडिशन करायचे आहे। बघा 0 + 0 0 5 + 6 जर केले तर 11। या ठिकाणी 110 हे नंबर आपल्याला मिळत आहे। या प्रकारे लिहून घेतल्याच्या नंतर आता या ठिकाणी आपल्याला ऍडिशन करायचे आहे। ऍडिशन आपण या ठिकाणापासून करणार आहोत, म्हणजे 50 + 60 आपण करणार आहोत। बघा 50 पैसे + 60 पैसे जर केले तर आपल्याला या ठिकाणी मिळाले 110 पैसे। परंतु 110 पैसे आपण कशा प्रकारे लिहू शकतो, तर 110 पैसे = 100 पैसे प्लस 10 पैसे। या 110 पैसे आपण या प्रकारे लिहितो 100 पैसे प्लस 10 पैसे = 100 पैसे म्हणजेच काय, तर ₹1। 100 पैसे म्हणजे काय, ₹1 प्लस हा 10 पैसे। म्हणजे जर या ठिकाणी 50 पैसे प्लस 60 पैसे यांची जर ऍडिशन केली तर आपल्याला मिळाली ₹1 आणि 10 पैसे। म्हणून या ठिकाणी हे 10 पैसे फक्त आपण या ठिकाणी लिहिणार आणि हा जो ₹1 होता हा ₹1 आपण इकडे नेणार या रुपीजच्या कॉलममध्ये, म्हणजे या ठिकाणी आला 1। कारण या दोन्ही नंबरची जर आपण ऍडिशन केली तर ती मिळाली आपल्याला 110 पैसे। परंतु आपण या ठिकाणी 110 पैसे लिहिले नाहीत, कारण 110 पैसे म्हणजेच काय, तर 100 पैसे प्लस 10 पैसे। 100 पैसेचा ₹1 होतो, ₹1 प्लस हा 10 पैसे। म्हणून या ठिकाणी पैशांच्या कॉलममध्ये आपण 10 पैसे लिहिले आणि हा जो ₹1 होता हा रुपीजच्या कॉलममध्ये लिहिला। आता या ठिकाणी ऍडिशन करणार 1 + 9 10 10 + 4 14 4 कॅरी 1 1 + 1 2। म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं ते म्हणजे ₹24.10। या ठिकाणी आपण आन्सर लिहिणार ₹24.10। दुसरं उदाहरण बघणार आहोत 6 सेंटीमीटर 5 मिलीमीटर प्लस 7 सेंटीमीटर 9 मिलीमीटर। सुरुवातीला या ठिकाणी या प्रकारे लिहून घेतलं सेंटीमीटर आणि मिलीमीटर। 6 सेंटीमीटर आहे प्लस 5 मिलीमीटर प्लस 7 सेंटीमीटर आणि 9 मिलीमीटर या प्रकारे लिहून घेतलं। आता बघा या ठिकाणी मिलीमीटर पासून आपण ऍडिशन करणार आहोत। या प्रकारे 5 + 9 = 14। 14 मिलीमीटर मिळाले, परंतु 14 मिलीमीटरच आपण कसे लिहिणार, बघा 10 मिलीमीटर प्लस 4 मिलीमीटर या प्रकारे हे 14 मिलीमीटर आपण लिहिले। 14 मिलीमीटर = 10 मिलीमीटर प्लस 4 मिलीमीटर। परंतु 10 मिलीमीटर म्हणजेच काय, तर 1 सेंटीमीटर। म्हणून या ठिकाणी आन्सर मिळालं 1 सेंटीमीटर प्लस 4 मिलीमीटर। म्हणजे बघा आता या ठिकाणी मिलीमीटर मध्ये फक्त या ठिकाणी आपण लिहिणार 4, कारण हा 4 मिलीमीटर आहे आणि हा जो 1 सेंटीमीटर होता हा 1 सेंटीमीटर आपण सेंटीमीटरच्या कॉलम मध्ये लिहिणार या ठिकाणी। आता या तिन्ही नंबरचे आपण ऍडिशन करणार 1 + 6 7 7 + 7 14। म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 14 सेंटीमीटर 4 मिलीमीटर हे आपल्याला आन्सर मिळालं। तिसरं उदाहरण बघणार आहोत 22 मीटर 50 सेंटीमीटर प्लस 25 मीटर 75 सेंटीमीटर। या प्रकारे आपल्याला त्याची ऍडिशन करायची आहे। या ठिकाणी लिहिलं मीटर आणि सेंटीमीटर। पहिलं होतं 22 मीटर 50 सेंटीमीटर प्लस 25 मीटर 75 सेंटीमीटर। सुरुवातीला आपण सेंटीमीटरची ऍडिशन करणार, म्हणजे 50 + 75 = 0 + 5 5 5 + 7 12 म्हणजे 125 सेंटीमीटर। आता 125 सेंटीमीटर आपण कशा प्रकारे लिहिणार, तर 100 सेंटीमीटर प्लस
125 सेंटीमीटर, या प्रकारे आपण 125 सेंटीमीटर लिहिले. इक्वल टू 100 सेंटीमीटर म्हणजेच काय तर 1 मीटर, म्हणजे या ठिकाणी आपल्याला मिळालं 1 मीटर 25 सेंटीमीटर. आता या ठिकाणी हा जो 1 मीटर आहे, या 1 मीटरला आपण मीटरमध्ये नेणार, म्हणजे या ठिकाणी नेला 1, इकडे शिल्लक राहिलं फक्त 25 सेंटीमीटर, म्हणून या ठिकाणी मिळाले 25. आता या तिन्ही नंबरचे आपण ऍडिशन करून घेऊ. 1 + 2 3, 3 + 5 8 आणि 2 + 2 4, म्हणजेच 48 मीटर 25 सेंटीमीटर हे आपल्याला आन्सर मिळालं. पुढचं उदाहरण बघणार आहोत. 15 किलोमीटर 740 मीटर प्लस 13 किलोमीटर 950 मीटर. आता या ठिकाणी आपल्याला ऍडिशन करायचे आहे. किलोमीटर आणि मीटर या प्रकारे लिहून घेतलं. नंतर 15 किलोमीटर 740 मीटर प्लस 13 किलोमीटर 950 मीटर. सुरुवातीला आपण या मीटरचे ऍडिशन करून घेऊया. म्हणजे 740 प्लस 950 यांची जर ऍडिशन केली तर काय मिळते? 0 + 0 0, 4 + 5 9, 7 + 9 16, म्हणजेच 1690 मीटर मिळाले. Therefore 1690 मीटर इक्वल टू 1000 मीटर प्लस 690 मीटर इक्वल टू 1000 मीटर म्हणजेच काय तर 1 किलोमीटर. 1 किलोमीटर प्लस 690 मीटर. आता या ठिकाणी हे जे मीटर मिळाले हे मीटरच्या खाली लिहिणार, म्हणजे या ठिकाणी आपण लिहिणार 690 मीटर. आता हा जो 1 किलोमीटर आहे हा किलोमीटर मध्ये आपण नेणार, म्हणजे आता या ठिकाणी 1, 15 आणि 13 या तिन्ही किलोमीटरचे आपण ऍडिशन करून घेऊ. 1 + 5 6, 6 + 3 9, 1 + 1 2, म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 29 किलोमीटर 690 मीटर. पुढचं उदाहरण बघणार आहोत. 25 किलोग्रॅम 650 ग्रॅम प्लस 29 किलोग्रॅम 770 ग्रॅम. सुरुवातीला किलोग्रॅम आणि ग्रॅम लिहून घेतलं. 25 किलोग्रॅम 650 ग्रॅम प्लस 29 किलोग्रॅम 770 ग्रॅम. सुरुवातीला ग्रॅमचे ऍडिशन करून घेणार, म्हणजे 650 प्लस 770 इक्वल टू 0 + 0 0, 5 + 7 12, 2 कॅरी 1, 7 + 7 14, म्हणजे 1420 ग्रॅम. Therefore 1420 ग्रॅम इक्वल टू, यालाच आपण या प्रकारे लिहिणार 1000 ग्रॅम प्लस 420 ग्रॅम इक्वल टू 1000 ग्रॅम म्हणजेच 1 किलोग्रॅम प्लस 420 ग्रॅम. आता या ठिकाणी हे जे 420 ग्रॅम राहिले ते या ठिकाणी ग्रॅमच्या खाली लिहून घेतले, आणि हा जो 1 किलोग्रॅम आहे याला किलोग्रॅम मध्ये आपण राईट डाऊन केलं. आता या तिन्ही किलोग्रॅमचे आपण ऍडिशन करून घेणार. 9 + 5 14 + 1 15, 5 कॅरी 1, 2 + 2 4 + 1 5. या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 55 किलोग्रॅम 420 ग्रॅम हे आन्सर मिळालं. पुढचं उदाहरण बघणार आहोत. 19 लिटर 840 मिलीलिटर प्लस 25 लिटर 250 मिलीलिटर. या ठिकाणी लिटर, या ठिकाणी मिलीलिटर, या प्रकारे लिहून घेतलं आपण. 25 लिटर 250 मिलीलिटर. सुरुवातीला मिलीलिटरचे ऍडिशन करून घेऊया. 0 + 0 0, 4 + 5 9, 8 + 2 10, म्हणजे 1090 मिलीलिटर. Therefore 1090 मिलीलिटर इक्वल टू 1000 मिलीलिटर प्लस 90 मिलीलिटर. आता 1000 मिलीलिटर म्हणजेच काय तर 1 लिटर 90 मिलीलिटर. आता या ठिकाणी हा जो मिलीलिटर आहे 90 मिलीलिटर याला या ठिकाणी लिहिलं, आणि हा जो 1 लिटर आहे याला आपण लिटरच्या कॉलम मध्ये लिहिलं. आता आपण तिन्ही लिटरचे ऍडिशन करू. 1 + 9 10, 10 + 5 15, 5 कॅरी 1, 1 + 1 2 + 2 4, म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं
45 लिटर 90 मिलीलिटर हे आन्सर मिळालं. क्वेश्चन नंबर 2 सबट्रॅक्ट. फर्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. ₹19,50 मायनस ₹12,60. या ठिकाणी रुपीज, या ठिकाणी पैसे. आता 19 रुपीज आणि 50 पैसे मायनस 12 रुपीज 60 पैसे. बघा आता या ठिकाणी 50 पैशामधून 60 पैसे आपण सबट्रॅक्ट करू शकत नाही, म्हणून हे जे 50 पैसे होते ह्या 19 रुपीजकडे गेले. मग 19 रुपीजने त्याला 1 रुपीज दिला, तर 19 रुपीजकडे राहिले 18 रुपीज. परंतु ह्या 19 रुपीजने 1 रुपीज याला दिला. 1 रुपीज म्हणजेच काय, तर 100 पैसे. 100 पैसे दिले आणि हे त्याच्याकडे 50 पैसे होते, म्हणजे याच्याकडे टोटल पैसे बनले 150 पैसे. बघा पुन्हा सांगते, 50 पैसे मधून 60 पैसे आपण मायनस करू शकत नव्हतो, म्हणून हा 50 पैसे 19 रुपीजकडे गेला. 19 रुपीजने त्याला 1 रुपीज दिला, म्हणून 19 रुपीजकडे 1 रुपीज कमी झाला. त्याच्याकडे फक्त 18 रुपीज शिल्लक राहिले, कारण याने याला 1 रुपीज दिला. 1 रुपीज दिला म्हणजेच 100 पैसे दिले. 100 पैसे दिले, परंतु त्याच्याकडे ऑलरेडी 50 पैसे होते, म्हणून त्याच्याकडे टोटल 150 पैसे बनले. आता या 150 पैसे मधून आपण 60 पैसे सबट्रॅक्ट करून घेणार आहोत. 0 मायनस 0 0, 5 मायनस 6 करू शकत नाही, या ठिकाणी 0, या ठिकाणी 15. 6च्या नंतर 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 म्हणजे या ठिकाणी 9. म्हणजे 15 मायनस जर 6 केलं तर 9 म्हणजे 90 पैसे. आता 18 मायनस 12 केले तर 6, म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं ₹6,90 पैसे. दुसरं उदाहरण बघणार आहोत. 24 सेंटीमीटर 2 मिलीमीटर मायनस 3 सेंटीमीटर 8 मिलीमीटर. पुन्हा लिहून घेणार सेंटीमीटर मिलीमीटर. या ठिकाणी 24 सेंटीमीटर 2 मिलीमीटर मायनस 3 सेंटीमीटर 8 मिलीमीटर. या ठिकाणी 2 मिलीमीटर मधून आपण 8 मिलीमीटर सबट्रॅक्ट करू शकत नाही, म्हणून हा जो 2 मिलीमीटर होता हा 24 सेंटीमीटरकडे गेला. म्हणून या 24 सेंटीमीटरने याला 1 सेंटीमीटर दिला, म्हणून याच्याकडे शिल्लक राहिले 23 सेंटीमीटर. याने 1 सेंटीमीटर दिला. 1 सेंटीमीटर म्हणजेच काय, तर 10 मिलीमीटर झाले. प्लस त्याच्याकडे ऑलरेडी 2 मिलीमीटर होता, म्हणजे टोटल बनले 12 मिलीमीटर त्याच्याकडे, म्हणजे हा 2 कडे बनले 12 मिलीमीटर. आता 12 मायनस जर 8 केले तर या ठिकाणी राहिलं 4, आणि 23 मायनस जर 3 केले, 3 मायनस 3 0, आणि हा 2, म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 20 सेंटीमीटर 4 मिलीमीटर. पुढचं उदाहरण बघणार आहोत. या ठिकाणी मीटर सेंटीमीटर आहे, म्हणून लिहून घेतलं. पहिलं आहे 20 मीटर आणि 30 सेंटीमीटर मायनस 17 मीटर आणि 60 सेंटीमीटर. पुन्हा व्यवस्थित लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी 30 सेंटीमीटर आहे, या ठिकाणी 60 आहे. 30 मधून आपण 60 सबट्रॅक्ट करू शकत नाही, म्हणून हा 30 सेंटीमीटर काय केलं, याने या 20 मीटरकडे गेला. म्हणून या 20 मीटरकडे 20 मीटरने याला 1 सेंटीमीटर याने 1 मीटर दिला, म्हणून याच्याकडे 19 मीटर शिल्लक राहिले. याने 1 मीटर दिला, तर 1 मीटर म्हणजेच काय, तर 100 सेंटीमीटर. म्हणजे या ठिकाणी या 20 मीटरने याला 1 मीटर दिला, म्हणजेच 100 सेंटीमीटर दिले. आणि याच्याकडे ऑलरेडी 30 होते, म्हणजे टोटल सेंटीमीटर बनले 130 सेंटीमीटर. म्हणजे या 30 मीटरकडे 30 सेंटीमीटरकडे बनले 130 सेंटीमीटर. आता आपण सबट्रॅक्शन करून घेऊया. 0 मायनस 0 0, या ठिकाणी राहिला 0, या ठिकाणी बनले 13. 13 मायनस जर 6 केले तर या ठिकाणी 7, नंतर 19 मायनस 17 केले तर या ठिकाणी 2, म्हणजे या ठिकाणी आन्सर बनलं 2 मीटर 70 सेंटीमीटर. अशा प्रकारे हे उदाहरण आपण सोडवून घेतलं. पुढचं उदाहरण बघणार आहोत. 40 किलोमीटर 255 मीटर. या ठिकाणी किलोमीटर आहे आणि मीटर आहे.
40 किलोमीटर आहे आणि 255 मीटर आहे मायनस 17 किलोमीटर 960 मीटर आहे। पुन्हा लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 255 मीटर मधून आपण 960 मीटर मायनस करू शकत नाही, म्हणून हा जो 255 मीटर होता या 40 किलोमीटर कडे गेला। मग या 40 किलोमीटरने याने 1 किलोमीटर याला दिला। 1 किलोमीटर दिल्यामुळे याच्याकडे 39 किलोमीटर शिल्लक राहील। आता या ठिकाणी 1 किलोमीटर दिला म्हणजेच किती मीटर दिले, तर 1 किलोमीटर इक्वल टू 1000 मीटर होतात, म्हणून 1000 मीटर दिले आणि त्याच्याकडे ऑलरेडी 255 होते, म्हणून दोन्ही नंबरची ऍडिशन केली इक्वल टू 1225 मीटर बनले। म्हणजे या ठिकाणी बनले 1225। आता आपण सबट्रॅक्शन करू शकतो। आता बघा 1225 मधून 960 मायनस करणार, 5 मायनस 0 5, 2 मायनस 6 करू शकत नाही, याकडे राहिला 1, याकडे बनले 12, 12 मायनस 6 6, या ठिकाणी राहिला 0, या ठिकाणी बनले 11, 11 मायनस 9 केले तर 2। नंतर 39 मायनस 17 करायचे आहे, 9 मायनस 7 2, 3 मायनस 1 2, म्हणजे या ठिकाणी आन्सर मिळालं 22 किलोमीटर 265 मीटर। पुढचं उदाहरण बघणार आहोत। या ठिकाणी किलोग्रॅम आणि ग्रॅम आहेत, सुरुवातीला ते लिहून घेतलं 35 किलोग्रॅम 150 ग्रॅम मायनस 26 किलोग्रॅम 470 ग्रॅम। आता 150 ग्रॅम मधून 470 ग्रॅम आपण मायनस करू शकत नाही, म्हणून हा 150 ग्रॅम गेला किलोग्रॅम कडे, म्हणजे या किलोग्रॅम कडे राहिले 34 किलोग्रॅम, कारण या 35 किलोग्रॅमने याला 1 किलोग्रॅम दिला। 1 किलोग्रॅम म्हणजेच काय, तर 1000 ग्रॅम प्लस त्याच्याकडे ऑलरेडी 150 ग्रॅम होते प्लस 150 इक्वल टू 1150 ग्रॅम। म्हणजे ह्या 150 कडे किती राहिले, तर 1150 ग्रॅम। आता आपण करणार सबट्रॅक्शन, 0 मायनस 0 0, 5 मायनस 7 करू शकत नाही, या ठिकाणी 0, या ठिकाणी बनले 15, 15 मायनस 7 जर केले तर या ठिकाणी 8, 0 मायनस 4 करू शकत नाही, या ठिकाणी 0, या ठिकाणी 10, या ठिकाणी राहिला 6। नंतर 34 मायनस 26, पुन्हा 4 मायनस 6 करू शकत नाही, या ठिकाणी बनले 2, या ठिकाणी बनले 14, 14 मायनस जर 6 केले तर 6 7 8 9 10 11 12 13 14 म्हणजे राहिला 8, या ठिकाणी आला 8, म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 8 किलोग्रॅम 680 ग्रॅम। पुढचं उदाहरण बघणार आहोत। 46 लिटर 200 मिलीलिटर, म्हणजे या ठिकाणी लिटर आहे आणि मिलीलिटर आहे। 46 लिटर 200 मिलीग्रॅम मायनस 38 लिटर 750 मिलीलिटर। आता या ठिकाणी 200 मिलीलिटर मधून 750 मिलीलिटर सबट्रॅक्ट करू शकत नाही, म्हणून हा 200 गेला 46 लिटर कडे, याने याला 1 लिटर दिला, 1 लिटर दिला म्हणून याच्याकडे 1 लिटर कमी झाला, म्हणजे शिल्लक राहिला 45 लिटर। याने 1 लिटर दिला, 1 लिटर म्हणजेच 1000 मिलीलिटर प्लस त्याच्याकडे ऑलरेडी 200 मिलीलिटर होता, म्हणजे या 200 मिलीलिटर कडे बनले 1200 मिलीलिटर, म्हणून या ठिकाणी लिहिणार 1200 मिलीलिटर। आता करणार आपण सबट्रॅक्शन, 0 मायनस 0 0, 0 मायनस 5 करू शकत नाही, या ठिकाणी 1, या ठिकाणी 10, 10 मायनस 5 5, 1 मायनस 7 करू शकत नाही, या ठिकाणी 0, या ठिकाणी 11, या ठिकाणी 11 मायनस 7 केले तर 4, नंतर 5 मायनस 8 होऊ शकत नाही, या ठिकाणी राहिला 3, या ठिकाणी बनले 15, 15 मायनस 8 केला तर 7 आणि 3 मायनस 3 0, म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 7 लिटर 450 मिलीलिटर। अशा प्रकारे हे आन्सर मिळालं। अशा प्रकारे आज आपण प्रॉब्लेम सेट 46 पूर्णपणे सोडवून घेतला। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो। धन्यवाद।